ना 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 ना. मग काय राणे सरकार, आमच्यासाठी स्वेटर विणायचं चाललेलं दिसतंय. याला स्वेटर नाही म्हणत काही, मग टोपडं म्हणतात. याचा आम्हाला काय उपयोग आहे? हे काय तुमच्यासाठी नाहीये काही, मग आपल्या बाळासाठी. अच्छा अच्छा, बाळासाठी. काय 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 राजलक्ष्मी, काय म्हणालीस? आपल्या बाळासाठी? अरे चोरा, म्हणजे आम्ही बाप होणार आहेत तर. राजलक्ष्मी काय करताय? कोणी पाहिलं तर काय म्हणेल? बघू देत ग, बघणाऱ्याला आपण म्हणायचं पुरी नजर वाले तेरा मुंह काला. ए, आज मी खूप खुश आहे. बोल, तुला काय पाहिजे? महालक्ष्मीचा नवस फेडायचा आहे. ठरलं. त्या दिवशी मी आणि अक्षत गेलो होतो ना महालक्ष्मीला, तेव्हा आम्ही नवस केला होता. अगं 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 आचे, अगं ना रक्ताच्या ना मासाच्या बाळाचं चित्र लावून बसू नको भिंताळावर. तुझी धाकटी जाऊ पोटूची आहे म्हणा. म्हणजे देशमुखाचं एक कार्ट या घरात जन्माला येतंय. छाताडावर नाचाया तुझ्या. म्हणून सांगतो, या घरात जर तुला सत्ता मिळवायची झाली तर या रोपट्याचं झाड व्हायच्या आतच मुळासकट उपटून टाकायला पाहिजे. आता या गाडीचे ब्रेक फेल केल्यात. आता कसे ते देवाला जात्यात तेच बघायचंय मला. आणि ते पोरग कसं जन्माला येतंय तेच बघायचंय. मामा कुत्रे म्हणतात मला. हा निघाला का? नमस्कार. औक्षवंत वा, सौभाग्यवती भव. हे बघा सर्जेराव, गाडी हळू चालवा, नाही तरुण रगात आहे तुमचं. आमच्या जीवाला घोर न ग. आणि हे बघा, अंबाबाईचं दर्शन झालं का ज्योतिबा रंकोबा सगळं करून या. अहो आपली कुलदैवत आहेत ती, इसरायचं नाही. हा या, जाऊन या जाऊन या जाऊन या. किसना, अरे किसना, अरे माझ्या कोटाचं काय झालं? अरे किसन्या, ते टाळी भर सोडी. आपण जरा निंबाळकर वाडीला जाऊन येऊ. कशाला? आपल्या घरी. कशाला? पर्यंत ती बातमी येईल त्यांचा अपघात झाल्याची. आपल्याला काय माहित कसं झालं ते. कसं माम्यानं ढाकल्या सरकाराचं घात करण्यासाठी केला कि ब्रेक फेल गाडीचा. ते मी बघितलं बघा. आणि घातले बघा त्यांचीच बोट त्यांच्याच डोळ्यात. बरं झालं. आता बघा, तुटतात कोणाचं हात पाय तेच बघतो मी. आई ग, आलो होतं जीवावर, निभावला हातापायावर. मामा मला एक कळत नाहीये की हा प्लॅन उलटलाच कसा. करायला गेलो होतो एक आणि झालं भलतच. रात्री चैन केलीच वाटतं. अगं भाचे, हे बघ, गळ्याची शपथ घेऊन सांगतो, मी रात्री दारूच्या थेंबाला सुद्धा हात लावला नाही. अगं पण मला एक कळत नाही की माझीच बोट माझ्या डोळ्यात गेली कशी. आता डोळे चोळून काही उपयोग आहे का मामा? आता सांगा मला करायचंय काय ते. थांब. अगं येडे, हे बघ, एक डाव फसला तर दुसरा टाकायचा. सर्जेरावचा बंदोबस्त. मामा म्हणजे काय करायचं? सुपारी द्यायची सर्जेरावाच्या नावाची. हल्ली भल्या भल्या नेते मंडळींचा बंदोबस्त सुपारी देऊनच केला जातो. मग हे तर काय, 1 लाख रुपये फेकले की अडकीत त्या सुपारी फोडायला कितीसा वेळ लागणार.
सरजा, काय झालं रे? काय झालंय? काय झालं? आम्ही काय करू सरजा? काय करू? कुणासाठी जगू? सरजा, सुनबाई, हे काय केलं? काय केलं? नाही नाही, हे समजा खोटं आहे. हे समजा खोटं आहे. माझ्या सरजाचा खून का माझ्या सरजाचा खून सरजाचा खून का माझ्या सरजाचा खून सरजा नानासाहेब, 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 काय झालं? नानासाहेब, नानासाहेब, काय झालं तुम्हाला? काय झालं? कृष्णा, अरे काय झालं? कृष्णा, नानासाहेब, नानासाहेब, काय झालं? काय झालं? मारला दौलतराव, आयुष्यात लई दुःख पचली, पण ह्यो गाव नाही सण हो. दौलतराव, बघ काळजाचा तुकडा गेला. काय करू? माझी लाडकी सून विधवा झाली. दौलतराव, सरकार, सरकार, राजलक्ष्मीचं लई लई वाईट झालं. अगदी जन्माचं वाटोळं झालं तिच्या. पुत्र शोकानं नानासाहेब लुळं पांगळं झालं. तुम्ही तिचा आधार नाहीसा झाला. आम्ही काय हो, 4 दिवसाचं पावलं म्हणून म्हणतो 4 दिवस तिला माहेरी घेऊन जावं. तेवढाच आपला आई वडिलांच्या पदराखाली आधार. नाही नाही दौलतराव, मी पोरीला पाठवून नाही देणार. नानासाहेब, नानासाहेब, शांत व्हा. काय बोलताय तुम्ही नानासाहेब? अहो, राजलक्ष्मीला 7वा महिना लागलाय. पहिलं बाळच पण माहेरी करण्याची रीत आहे. एवढं सुद्धा कळत नाही तुम्हाला? नाही ना, तुम्हाला या अवस्थेत सोडून कुठेच जाणार नाहीये मी. नाही पोरी, नाही. अगं, इथली माणसं नानासाहेबांच्या तब्येतीकडे लक्ष देतील का तुझं या बाळणपणाचं बघतील? नाही पोरी, चल तू आमच्या बरोबर चल. होय पोरी, चल तू आपल्या गावाला. म्हणजे दौलतराव तुम्ही? पण मी म्हणते, नानांची आणि राजलक्ष्मीची इच्छा आहे तर राहू देत तिला इथे. आम्ही करू तिचं बाळणपण. तुम्ही काही काळजी करू नका. हे झालं का? म्हणजे आई वडिलांच्या इच्छेचं काही नाहीच होय? वा, म्हणजे घरातला घुशीना घर मोकळं झालं चरायला. अख्खं घर पोकरून करते. माधवराव, हे काय भलतच, लेकी बोले सुने लागे. नाही, पण घरात करतीबाईचं घरात नसेल तर घरातल्या उंदरांचं आणि घुशींचं फावतं. हा पण काय घाबरायचं कारण नाही. हा बोका आहे ना फडशा पडायला. मी काय म्हणतो, हा उंदरा मांजराचा खेळ पाहिजेच कशाला? मला काय म्हणायचं लक्षात आलं असेल तुमच्या काय? आणि काही झालं तरी राजलक्ष्मी इथेच राहील. माफ करा मिस्टर देशमुख, स्पष्ट सांगायचं झालं तर या रिपोर्टनुसार तुम्हाला मूल होणं शक्य नाहीये. काय? डॉक्टर, कोणत्याही परिस्थितीत आम्हाला मूल होणं गरजेचं आहे. सॉरी, मी काहीही करू शकत नाही. डॉक्टर, दोष नेमका कोणाच्यात आहे?
बहिणींच्यात. आई ग, अगं सुनबाई, सुनबाई, अगं मला थोडं पाणी हवंय. ओफो, केलात ना सत्यानाश परत. काय मला वनवास लागलाय माझ्या पाठी कळत नाही मला. त्यापेक्षा तुम्ही मरत का नाही वाटत ते. जाऊबाई, अहो कुठे फेडणारी पाप. निदान नानांची अवस्था तरी लक्षात घ्या ना. काय का कपाळ करेन ते. वर तोंड करून बोलतेस ना. अक्कल शिकवतेस ना मला. एवढी अक्कल नाहीये तुला. थोरली कोण आहे, तू की मी? पण तुझ्यापेक्षाही थोरले बाबांसमान नाना आहेत या घरामध्ये. मला शिकवते थोरलेपणाच्या गाथा. ए, फार तोंड वर करून बोलू नकोस हा. कळत का नाही मला कुणाला कुणाची साथ येते. रडू नकोस पोरी, रडू नकोस. हे बघ, हे सगळे आपल्या नशिबाचे भोग असतात. नाहीतर मला सांग, आपण असं काय पाप केलं होतं म्हणून हे असलं दळभद्री जिणं तुझ्या आणि माझ्या वाटेला यावं. डोळे पुस पोरी, डोळे पुस. हो हो, होऊन जाऊन दे वाटण्या. या घरातल्या नालायक आणि हरामखोर माणसांबरोबर राहायचं मला. थोबाड फोडून जास्त बोलला असतात. अरे पिढ्यान पिढ्या एकत्र नांदल्या या वास्तूत. आणि आज तुम्हाला वाटण्या मग दुर्बुद्धी सुचली. खरंच नाना, आपण सगळे गुण्यागोविंदाने एकत्र राहूया या घरामध्ये. जाऊबाई, तुम्हाला काय पाहिजे तर घ्या, पण या घराच्या वाटण्या करू नका हो. ए, तुझी तोंड वर करून बोलू नकोस तू. आगाऊपणे मानवहीपणा करू नकोस. आम्हाला आमची वाटणी पाहिजे म्हणजे पाहिजे. हो हो, कोणत्याही परिस्थितीत या घराच्या वाटण्या या झाल्याच पाहिजे. हे कुत्रे, घरात घुसलीस पण खरंच गिळायला उठलीस. आकाश पाताळ एक करीन मी, पण कोणत्याही परिस्थितीत या घराचे तुकडे होऊ देणार नाही. असं माझा एक निर्णय ऐकून घ्या. जोपर्यंत या घराच्या वाटण्या होत नाहीत तोपर्यंत अन्नाचा एक कण सुद्धा ग्रहण करणार नाही मी. नाही देणार मी. अरे धोंडा स्वामी सांगतो. लय लय मंगळ आहे दिवाळीच्या वक्ताला घराची वाटणी करते. बघ तूच. अरे लय 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 तेच बघ. किती वेळ सांगितलंय काय रे, ऐक ना. वाईट झालं. अरे तुला म्या सांगतो तुला. मग येतो व्हायला पाहिजे ना. लक्ष्मी देवी, आज तुझ्या पूजनाच्या दिवशी या घराचे तुकडे तुकडे होत आहेत. नियतीच्या मनात काय आहे कोणास ठाऊक. घर फिरलं की घराचे वासे फिरतात म्हणतात, आणि इथं घराचे वासे फिरले की मग घराचा छप्पर उडायला किती सौशीर. जाऊबाईंच्या हट्टापायी नानांना हा निर्णय घ्यावा लागतोय. होत्यात वाटण्या, होऊ देत, पण या घरावरचं तुझं छप्पर मात्र अखंड राहू दे ग. शांतीची देवता म्हणून सगळे तुला पूजतात ना. या घरात तुझं वास्तव्य कायम नांदू दे. या घरात शांती नांदू दे. काय हे बघा, तुमच्या मागण्या मान्य करायला मी कोणत्या खाजगी कंपनीचा मालकही नाही आणि मॅनेजरही नाही. मी कबूल करतो की ही इस्टेट आप कमायची नाही, परंपरेने चालत आलेल्या बाप कमायची आहे. परंतु कर्ता पुरुष या नात्यानं मला हे स्पष्ट करायला पाहिजे की सर्वांना समान हक्क मिळाला पाहिजे. म्हणून पंचमंडळींना माझी विनंती आहे की इस्टेटीच्या समान 3 वाटण्या हव्या. काय भाऊ 2 आणि वाटण्या 3? म्हणजे माझ्या अक्कासाहेबांनी तसं सोडणार तुम्ही? माझी लेख आहे ती. कायद्यानं या इस्टेटीवर तिचा बी हक्क आहे, हकदार आहे ती इस्टेटीची. हा,
नाही नाना, आम्हाला काही नकोय. होय नानासाहेब, अहो देवाच्या कृपेनं संपता संपणार नाही इतकी संपत्ती आहे माझी. मला काही कमी नाही. हा, आता ज्यांना कमी पडत असेल त्यांना सगळं देऊन टाका. आणि खरं सांगू नानासाहेब, आम्ही इकडे आलो तो केवळ तुमच्या कामाचा भार कमी करण्यासाठी. आणि इथे आता संपत्तीची वाटणीच चालले म्हणून सांगतो नानासाहेब की तुम्ही तुमच्या संपत्तीतला सिंहाचा वाटा मला कधीच दिलाय. जावई बापू. होय नानासाहेब, अहो तुमची ही मुलगी, ही लक्ष्मी सोन्याच्या पावलाने माझ्या घरात आली आणि माझ्या घराचं नंदनवन केलं तिनं. जावई बापू. मी तृप्त आहे नानासाहेब. अहो नानासाहेब, अहो ते नको म्हणताय तर उगीच बळजबरी कशाला? नाहीतर आडमोड 3 वाटण्या म्हणजे अपशकूनच की. काय ग बाचे? बघा ना, एवढं भाऊजीन आणि अक्का साहेबांना कळतंय, पण ह्यांना नको का कळायला? घरात एवढा करता पुरुष असताना त्यांनी भाऊजींना डोक्यावर चढवून ठेवलाय, सगळा कारभार त्यांच्या हातात देऊन ठेवलाय. अहो आता तरी मोकळं करा त्यांना, बघू देत की त्यांना स्वतःचा कारभार. काय नंदूबाई, बरोबर बोलते ना मी? हो, अगदी छान बोललात हं वहिनी तुम्ही. आम्ही आजच निघून जाऊ पुण्याला. आज कशाला, आत्ताच. या घरात क्षणभर थांबायची देखील इच्छा नाही माझी. चल का. ओ माधवराव, अहो कुठे चाललात मैदान सोडून? हा, हे गावचं पंच वकील काय तमाशा बघायला बोललेत होय आम्ही? नाही म्हणजे हिशोबांच्या फायलींचा पंचनामा होऊ दे की पंचांच्या मोर. फायलीच बघायचेत ना, दाखवतो ना. अरे कर ना, त्याला डर कशाला, आणतो ना. फायली बघायचेत काय? किती ठेवलं होतं? नानासाहेब, अहो तिजोरीत हिशोबाची फाईलीच नाही येत. अरे देवा, हो फायली नाही. हो ना. म्हणजे फायली काय तिजोरीनं गेल्या की काय? कमालच झाली. म्हणजे ऐकताय ना तुम्ही सगळे? गेल्या कुठे फायली? फायली कुठे गेल्या ते तुम्ही बघायचंय, पण हिशोब झाल्याशिवाय वाटण्या होणार नाहीत. काय पंचमंडळी, हे म्हणतो ते बरोबर आहे ना? हो, मगाची जे आपण आकडेमोड केली ती तोंडीच की हो. नानासाहेब, आता तुम्ही सांगा काय करायचं यावर? पंचमंडळी, गावकरी, माझ्या जावई बापूंवर माझा पूर्ण भरोसा आहे. त्यांच्या प्रत्येक शब्दावर माझा विश्वास आहे. या उपर तुमच्या मनाला येईल तसं करा, मला कबूल आहे. हो ना. अहो तुम्ही सुद्धा मूग घेऊन गप्प काय बसलाय? बोला की काहीतरी. हो ना. नाही म्हणजे नाना, विश्वास वगैरे सगळं ठीक आहे, पण फाईल्स मिळाल्याशिवाय हिशोब कसा काय मिळणार, नाही का? वाटण्या न व्हायला काय झालं? तुझा बाप आहे ना जिवंत अजून. वकील साहेब, पंचमंडळी, गावकरी, माझ्या शब्दावर तुम्ही विश्वास ठेवा आणि काय असतील त्या वाटण्या एकदा करून टाका. आता ही म्हणजे बळजबरीच झाली की हो. ए कुत्र्या, लुबऱ्या कुत्र्या, थोबाड बंद कर तुझा. नानासाहेब, शेपूटच कापून टाका त्याची. म्हणजे त्याची बंद होईल की हो वळवळ. तोंड उचकटून बोलाल काय जात आहे तुम्हाला? त्या चोरा पकडायचं सोडून आमच्यावरच उलटताय. छान वाटत नाही? चोर कोण आणि साव कोण याचा निर्णय परमेश्वरच करेल. अगदी खरंच बोललात वहिनी. माझ्या हट्टापायी आणि नानांच्या इच्छेखातर या घराचा कारभार अगदी प्रामाणिकपणे बघितला माझ्या नवऱ्याने, पण त्याचा चांगलाच मोबदला दिलात तुम्ही. पण आता ह्या घरात एक क्षणभर देखील थांबायचं नाही. चला. हो नानासाहेब, आता अडवू नका, माफ करा. औक्षवंत, पण एक सांगतो नानासाहेब, स्वतःला आणि या घराला सांभाळा. येतो नानासाहेब. चल. कसा झालं ना तुमचं समाधान? झालं? समाधान एवढ्यातच कसं होईल? नाही म्हणजे घरात एवढे 8-10 लाखाचे दागिने पडलेत, त्याची नको का वाटणी व्हायला? काय हो बाई, नाना,
पंचमंडळी, मी तुम्हा सर्वांना विनंती करते, आज या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या घराची जी काही विल्हेवाट लावायची तुम्ही ठरवली आहेत ना, ती लवकर लावून टाका. उगाच या गावकऱ्यांसमोर या घराण्याचे आणखी वाभाडे काढू नका तुम्ही. तुम्हाला दागिनेच हवेत ना, मी आणून देते. लवकर आणा. नाना, काय झालं ग पोरी? तिजोरी दागिने नाहीये. काय पाहताय ना, दागिने गायब, फाईलही गायब. काय चाललंय काय सावळा गोंधळ? किल्ल्या तर तुझ्याचकडे होत्या ना? हो. अगं बाजे, चोराच्या हातात किल्ल्या दिल्यानंतर काय होणार ग? खरंच मला माहिती आहे दागिने कुठे आहेत. माझ्या नवऱ्याची शपथ. नवऱ्याची? अगं त्याला तर तू गिळून बसलीस. शपथच घ्यायची असेल तर तुझ्या कार्ट्याची घे की. अरे उपऱ्या माम्या, पिसाळलेल्या कुत्र्या, तमाशातल्या नाच्यासारखा उगीच पुढं पुढं नाचू नकोस. दागिनेच गेलेत ना, मी बघतो काय करायचं ते. अरे कोण तू? काय जाऊ नाना, तुमचा हरिश्चंद्राचा अवतार बस झाला आता. दागिने गेले, फायली गेल्या, त्याच्या मागचा चोर कोणते शोधायचा का चोराला पाठीशी घालायचं? राजा, हे तू बोलत नाहीस. तुझ्या अंगात संचारलेलं तुझ्या बायकोचं भूत बोलतंय. मला सगळं ठाऊक आहे. हे सगळं कारस्थान तुझ्या बायकोचं आणि या लुबऱ्या कुत्र्याचं आहे. बघितलेत ना कसे आमच्यावर सुलटतात ते? किती नीच वागणूक मिळते माझ्या मामाला. कसं सहन होतं तुम्हाला? बस बस, खूप झालं आता. मगापासून मी गप्पा राहून सगळं ऐकून घेतो. याचा अर्थ तुम्ही माझ्या बायकोला वाटेल ते बोलायला जावत नाही. काय चाललंय काय हे? तुम्ही आम्हाला भांडणं बघायला बोललंय की वाटणं करायला बोललंय? करा करा, काय करायचं ते लवकर. ठीक आहे. मी तर म्हणतो तुमच्यातल्या ती भांडणं मिटवा, मग वाटणं करू कधीतरी. मी तर म्हणते झालं गेलं आपण आता विसरून जाऊया. ज्या काय चोऱ्या झाल्यात ना त्याच्यावर मी पाणी सोडते आता. अहो घरच्या भेद्याने चोऱ्या केल्यात, आता गावासमोर अजून बोभाटा नको. पंचमंडळी, माझं म्हणणं एवढंच आहे की जी काही मालमत्ता आता उरली आहे त्याची एकदा वाटणी करून टाका, म्हणजे आम्ही सुटलो. हे बघा, हे सर्व पेपर तयार आहेत. सर्व बाबींची समान वाटणी करण्यात आलेली आहे. काय पंचमंडळी, बरोबर आहे ना काय बोलते ते? आता जर कुणाला काही मत व्यक्त करायचं असेल तर करू शकता. वकील साहेब, मला बोलायचं आहे. बोला ना. जरूर. मंडळी, एका महत्वाच्या गोष्टीचा उलगडा मला करायचा आहे. माझ्या पत्नीचे लाखो रुपयाचे दागिने, हे स्त्रीधन मी प्राणपणानं जपून ठेवलंय. हे दागिने माझ्या निर्णयाच्या घामानं, कष्टानं, श्रमानं मिळवले. त्यांची कोणत्याही रीतीने चिरफाड होऊ नये अशी माझी इच्छा आहे. आणि या उन्मत्तानं त्यातला एक तुकडा सुद्धा मी मिळू देणार. चला. माझी एवढीच इच्छा आहे, या लक्ष्मी पूजनाच्या शुभ दिवशी ते स्त्रीधन, तो दागिन्याचा हंडा माझ्या लक्ष्मीला, माझ्या राजलक्ष्मीला मी अर्पण करावा. हो, पंचांनी याला मान्यता द्यावी एवढीच माझी विनंती आहे. ठीक आहे नानासाहेब, सर्व तुमच्या इच्छेप्रमाणे होईल. ठीक आहे. रेसर आता पेपरवर सह्या घेऊ आणि वाड्याची मोजणी करून वाड्याचे 2 भाग करून देऊ. मला मंजूर आहे पंचमंडळी.